मालेगावात जपानच्या लाल आंब्याची आणि बांगलादेशी आंब्याची चर्चा रंगली आहे। पश्चिम बंगालवरून रोप आणून शेतकऱ्यांना आंब्यांची लागवड केली आहे। मालेगाव तालुक्यातील अजंग शिवारात भाऊसाहेब कौतिक पवार यांच्या मळ्यात जपानी मियाझाकी या लाल आंब्याची तसंच बांगलादेशचा काटेमोन या आंब्यांची प्रायोगिक तत्वावर लागवड केली गेली। देश पातळीवर लाल आंब्याचे दर लाखो रुपयांवर असल्याचं बोललं जात आहे। साधारण पश्चिम बंगालवरून ही रोपं आणून याची लागवड केली गेली। आपले देशी आंबे हे वर्षातून एकदा येतात, तर बांगलादेशचा काटेमोन हा आंबा वर्षातून दोनदा येतो। साधारण रोप लावल्यानंतर 2 वर्षात आंबा यायला सुरुवात होते। मात्र आता पंचक्रोशीत या लाल आंब्याची आणि बांगलादेशी आंब्याची चर्चा जोरात सुरू असून बघ्यांनी देखील आंबे बघण्यासाठी गर्दी केली आहे। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अजंग शिवार येथे आलेलो आहे व येथे एका शेतकऱ्याने आगळावेगळा प्रयोग केलेला आहे, तो म्हणजे आंब्याचा। आंबा म्हणजे हा फळांचा राजा म्हटला जातो व या आंब्याच्या अनेक जाती आहेत, हापूस असेल, बऱ्याच जाती आहे। पण मात्र आपण येथे असा एक आंबा बघू राहिलो की हा जो आंबा आहे हा लाल आंबा म्हणून ओळखला जातो आणि हा जपानी आंबा म्हणूनही इथे ओळखला जातो। आणि ह्या आंब्याचं जे मार्केटमध्ये जी किंमत आहे ती लाखोच्या संख्येने इथं बघितली जाते। व आपण अजून इकडे बघू शकतोय काही ह्या साईडला हा एक आंबा आहे, हा जो आहे हा बांगलादेशी आंबा इथं आपण बघू राहिलो। हा बघा, या पद्धतीने हा बांगलादेशी आंबा आहे। इथेही शेतकऱ्याने कुठेतरी वेगळा प्रयोग करून हा आंबा इथे हे झाड आहे ते लावलेलं आहे व आपण जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया संपूर्ण क्रिया। दादा, आपलं नाव सांगा व ही जी कल्पना ही कशी सुचली व हे रोपंही कुठून आणले ते सांगा। माझं नाव शुभम पवार। ही पश्चिम बंगालहून रोपं आणलेली आहेत। हे लावून मला 2 वर्ष झाली। या दुसऱ्या वर्षी त्या झाडांना फ्रुटिंग आलेली आहे। हा प्रयोग असा, या जे वातावरणात बदल होतात, डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात तोटा होतो आहे, कांद्यांमध्ये नुकसान होतं आहे, त्यासाठी एक नवीन काहीतरी करावं म्हणून हा मी प्रयोग केलेला आहे। आमच्या भावाची नर्सरी आहे, पुष्परत्न नर्सरी म्हणून। त्यांच्याकडे आंबे, वेगवेगळ्या प्रकारचे आंबे पाहिल्यानंतर त्याच्या थ्रू हे रोपं आम्ही मागवले आणि हा आगळा वेगळा प्रयोग केलेला आहे। एक झाड, 2 झाडं मागून आम्ही प्रयोग करून बघितला। तो आमच्या काळ्या मातीत येतो आहे, तर आम्हाला अजून प्लॅन्टेशन वाढवायचा विचार चालू आहे आता। बरं, या आंब्याची मार्केटमध्ये व्हॅल्यू काय आहे व काय सांगाल तुम्ही? मार्केटमध्ये साधारणतः लाखोच्या घरात हा आंबा विकला जातो आणि जो बांगलादेशी आंबा आहे तो वर्षातून 2 वेळा येतो, पण तो आपल्या रेग्युलर आंब्यांच्यापेक्षा 100-200 रुपये जास्त भाव भेटतो। पण वर्षातून 2 वेळेस आल्यामुळे ॲव्हरेज भेटतं आणि जे उन्हाळ्यामध्ये जर त्याला नुकसान झाली तर पावसाळ्यात ती कसर आपली भरून निघते। बरं, नक्कीच। मी प्रदीप पाटील, पुढारी न्यूज, मालेगाव।